तुम्हाला माहीत आहे का, रात्र सह्याद्रीच्या दऱ्याखोऱ्यांत वाऱ्याचा भयाण हुंकार घुमत होता. पावसाच्या सरी जणू भूमीवर रणशिंग वाजवत होत्या. उमरठ्याच्या घनदाट जंगलातून अचानक एक कर्णकर्ष गर्जना झाली. जणू मृत्यूनेच गावाकडे धाव घेतली होती. गावकरी जीवाच्या आकांताने पळत होते आणि त्या अंधारातून पुढे येत होता एक अजस्र रानटी काळं अस्वल. त्याच्या डोळ्यात रक्ताची लालिमा आणि प्रत्येक पावलागणिक जमिनीचा थरकाप. अचानक गर्दीतून एक आवाज घुमला, थांबा. मशालीच्या प्रकाशात एक भव्य सावली उभी राहिली. न चिलखत न तलवार, फक्त अंगात जिद्द आणि डोळ्यात निर्भय ज्वाला. तो होता सुभेदार तानाजी मालुसरे. अस्वल उभं राहिलं, 2 पायांवर. त्याची गर्जना जणू मृत्यूचा इशारा. पण तानाजी शांत होते. त्यांनी मूठ आवळले आणि कुस्तीच्या पवित्र्यात उभे राहिले. क्षणभरात अस्वल झेपावलं, पण तानाजी विजेसारखे बाजूला सरकले आणि पुढच्या क्षणात त्यांनी त्या राक्षसी प्राण्याला मागून जखडून धरलं. अस्वल झगडत होतं, झाडांवर आपटत होतं, पण तानाजींची पकड लोखंडी साखळदंड. हर हर महादेव या गर्जनेने आकाश फाटलं. तानाजींनी त्या अस्वलाला हवेत उचललं आणि जोरात जमिनीवर आपटलं. धडाम! जमीन हादरली. अस्वल पुन्हा उठण्याचा प्रयत्न करत होता, पण आता त्याची ताकद कमी पडत होती. तानाजींच्या बाहूंनी त्याला जखडलं होतं, जिद्दीने, साहसाने आणि अटळ मनोबलाने. शेवटी त्या रानटी शक्तीलाही माघार घ्यावी लागली. अस्वल मागे सरकलं आणि अंधाऱ्या जंगलात नाहीसं झालं. तानाजी शांतपणे उभे राहिले. घाम पुसला, पगडी नीट केली आणि जणू काही घडलंच नाही अशा थाटात घराकडे निघून गेले. मावळे मात्र स्तब्ध होते, कारण त्यांनी पाहिलं होतं माणसाच्या जिद्दीसमोर रानटी शक्तीलाही हार मानावी लागते. हा फक्त इतिहास नाही, हा आहे स्वाभिमान. पुढील भागासाठी लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा. जय भवानी.